नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये मुन्मय देशपांडे यांनी रक्षाबंधन बद्दल खास आठवण सांगितलेली आहे। ती सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। रक्षाबंधन हा सण भावंडांमधील प्रेम आपुलकीचा खास दिवस असतो। रक्षाबंधनला आपला भाऊ आपल्याला काय गिफ्ट देणार याची उत्सुकता आजही प्रत्येक बहिणीच्या मनात असते। वाढत्या वयानुसार आणि जबाबदाऱ्यानुसार प्रत्येक जण आपल्या आयुष्यात व्यस्त असतो, पण या सणाच्या निमित्ताने एकत्र भेट होते। बालपणाच्या सुंदर आठवणी पुन्हा एकदा मनात ताज्या होतात। आपल्या लाडक्या भावासह घालवलेला क्षण, भांडण, मजा या सगळ्या आठवणी मोठ्या झाल्यावर खूप खास वाटू लागतात। अशीच रक्षाबंधनची खास आठवण लोकप्रिय अभिनेत्री मुन्मय देशपांडे यांनी सांगितलेली आहे। मराठी मनोरंजन विश्वातील प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री म्हणजे मुन्मय देशपांडे। सध्या ती सारेगम या शोचे सूत्रसंचार करते। मुन्मय आणि गौतमी देशपांडे या दोन्ही सख्या बहिणींची जोडी चाहत्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहे। या दोघी सोशल मीडियावर नेहमी भन्नाट व्हिडिओ शेअर करत असतात। या बहिणींचा बॉन्डिंग चाहत्यांना खूप आवडतं। रक्षाबंधनच्या निमित्ताने मुन्मयने बालपणाची खास आठवण सांगितलेली आहे। मुन्मय देशपांडे सांगते, आमच्या घरी आम्ही दोघी मुन्मय गौतमी सख्या बहिणी आहोत, पण आम्हाला सख्खा भाऊ नसला तरी सख्या चुलत्या भावांची मोठी फौज आहे। जवळपास 10 फुटाच्या सोप्यावरही न मावणारी भावंड आमच्याकडे आहे। रक्षाबंधनच्या दिवशी भावंडाची एक लाईन आणि ओवाळणी करणाऱ्या बहिणींची दुसरी लाईन असायची। सणाला भेटवस्तू, मिठाई आणि एकतर घरात भरपूर धमाल असायची। बालपणी घर भावंडाने अक्षरशः भरलेला असायच्या। आमच्या घरात जवळपास 50-60 जण रक्षाबंधनसाठी एकत्र यायचे। दिवसभराच्या गोंधळानंतर जेवण झालं की आम्ही सगळे भावंड एका खोलीत जाऊन 2-3 तास झोपायचो। आमच्या त्या झोपलेल्या अवस्थेतील काही मजेशीर फोटो आणि व्हिडिओ आजही पाहिले की आम्हाला हसू आवरत नाही। मोठा झाल्यावर मात्र प्रत्येक नात्याला एक वेगळा आयाम मिळतो। आज आमचं नातं खूप प्रगल्भ झालंय। एकमेकांना न सांगताही अनेक गोष्टी समजतात। गरज पडली की आधार दिला जातो आणि भावांना पटकन ओळखल्या जातात। भावंडांचं हे नातं आणखी घट्ट झालं आहे, याचा मला खूप आनंद आहे। दरम्यान सारेगम प चा नवीन सीझन नुकताच सुरू झाला असून आता प्रेक्षकांना त्यांचे टॉप 12 पदक भेटलेले आहे। हा कार्यक्रम शनिवार आणि रविवारी रात्री 9:30 वाजता प्रसारित केला जातो। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।